नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या या विशेष एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. महायुतीची सुनामी 2024च्या विधानसभा निवडणुकीत आली आणि ती का आली याचे वेगवेगळे आडाखे लोक बांधतायत आणि त्या संदर्भातच मतदारांचा व्होटिंग पॅटर्न समजून घ्यायचा प्रयत्न CSDS लोकनीती या प्रख्यात संस्थेनं केला आहे. CSDS लोकनीती गेले 3 दशकाहून अधिक काळ वेगवेगळी सर्वेक्षणं करते. अत्यंत सायंटिफिक पद्धतीनं केली जाणारी त्यांची सर्वेक्षणं ही गोल्ड स्टँडर्ड मानली जातात. त्यांचं नुकतंच एक नवीन सर्वेक्षण आलंय जे डिजिटल मराठीमध्ये थिंक बँकवरती आपण एक्सक्लुझिव्हली आज सांगत आहोत. या सर्वेक्षणामध्ये 13 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीमध्ये CSDSनं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदारांशी सविस्तर चर्चा केली, ॲप बेस्ड सॅम्पल्स घेतली आणि त्या आलेल्या डेटाचं कोरिलेशन ज्यावेळेला निकालाशी केलं त्यावेळेला 6 प्रमुख मुद्दे समोर येताना दिसतात की ज्या 6 प्रमुख मुद्द्यांमुळं महायुतीची सुनामी या निवडणुकीत आलेली आहे. हे 6ही मुद्दे आपण आज समजून घेऊयात. यातला पहिला मुद्दा अर्थातच प्रो इन्कम्बन्सीचा आहे. गेल्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचंही सरकार साधारणतः 2.5 वर्ष होतं. मात्र या सर्वेक्षणात असं दिसतं की लोक महायुतीच्या सरकारला महाविकास आघाडीच्या सरकारपेक्षा अधिक गुण देतात. महायुतीचं सरकार बेटर काम करतंय असं म्हणणारे साधारण 10% लोक जास्त आहेत महाविकास आघाडीच्या सरकारपेक्षा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्बन एरियामध्ये कदाचित महायुती आणि महाविकास आघाडीला समसमान लोक जर का मत देत असतील तर त्याच्या उलट ग्रामीण भागामध्ये मात्र महायुती ही महाविकास आघाडीपेक्षा 14% पुढं आहे. याचा अर्थ ग्रामीण भागामध्ये महायुतीची प्रो इन्कम्बन्सी महाविकास आघाडीच्या कारभारापेक्षा अधिक आहे. ग्रामीण भागात जे वेगवेगळे मतदारसंघ भाजप आणि महायुतीनं जिंकले त्याच्या पाठीमागचं कारण या प्रो इन्कम्बन्सीमध्ये दिसतं आणि त्यालाच जोडून केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल सुद्धा लोकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना असतील, ग्रामीण भागासाठीच्या शेतकऱ्यांसाठीच्या वेगवेगळ्या योजना असतील, या आत्ताच्या महायुती सरकारनं राज्यभरात केलेले वेगवेगळे काम असतील किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील, सरकार तुमच्या दारीसारखे, या सगळ्याचा प्रभाव म्हणून एक प्रो इन्कम्बन्सीचं वातावरण या महायुती सरकारबद्दल होतं असं स्पष्टपणे या सर्वेतनं दिसतंय. या सर्वेतनं समोर आलेला दुसरा मुद्दा अर्थातच हिंदुत्वाचा आहे आणि एकूण मतदात्यांपैकी तब्बल 22% मतदारांनी हिंदुत्व या मुद्द्याला सर्वाधिक महत्त्व देऊन मतदान केलं असं या सर्वेतून समोर येतंय. भाजपनं एक है तो सेफ हेचा नारा दिला होता. योगी आदित्यनाथांच्या सभा झालेल्या होत्या. संघ परिवारातील वेगवेगळ्या संघटना घरोघरी जाऊन हा प्रचार करत होत्या. अजून एक अभ्यासाचा भाग म्हणजे घरोघरी जाऊन प्रचार करण्यामध्ये भाजप इतर पक्षांपेक्षा आघाडीवर आहे असं सुद्धा या सर्वेक्षणाच्या एका प्रश्नाच्या उत्तरातून आलंय. त्यामुळे या वेळेला हिंदुत्व हा एक महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये होता हे पुन्हा एकदा या सर्वेक्षणातनं सिद्ध झाले, ज्याबद्दल वेगवेगळे लोक बोलत आहेत. आपल्याही चॅनलवरती वेगवेगळ्या एक्सपर्ट्सनी हा मुद्दा अधोरेखित केला आहे, तो डाटातून सिद्ध होतोय. तिसरा मुद्दा अर्थातच जातींचा आहे. असं लोक म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध OBC असं पोलरायझेशन झालेलं आहे, पण असं या सर्वेक्षणातनं आणि निकालातूनही दिसत नाही. मराठा समाजानं, मराठा कुणबी समाजानं सुद्धा महाविकास आघाडीपेक्षा महायुतीची निवड अधिक प्राधान्यानं केलेली आहे असं या सर्वेक्षणातून समोर आलंय. याच्याशिवाय उच्चवर्णीयांनी तर महायुतीला 25-63 इतक्या जास्त, म्हणजे महायुतीच्या बाजूनं 63% आणि महाविकास आघाडीच्या बाजूनं 25% अशी निवड केलेली आहे. मराठा कुणबी समाजामध्ये सुद्धा 32% महाविकास आघाडीच्या बाजूनं तर 54% महायुतीच्या बाजूनं तर उरलेले इतर असं दिसतं. OBC समाज तर 60% महायुतीच्या बाजूनं होता. याच्याहून अधिक महत्त्वाचा भाग म्हणजे SC हा जो समाज घटक आहे याच्यामध्ये 41% समाज हा इतरांकडे गेलेला होता. याचा अर्थ यावेळेला वंचित बहुजन आघाडी असेल किंवा SC समाजाशी संबंधित असणारे जे वेगवेगळे पक्ष असतील त्यांनी मतदान खेचलेलं दिसतंय. जे मतदान असं मानलं जातं की लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने एकवटलेलं होतं ते मतदान विधानसभेला मात्र इतर त्या समाजाशी संबंधित पक्षांकडे गेलेलं दिसते. हीच बाब मुस्लिम समाजात सुद्धा दिसती. मुस्लिम समाजामध्ये सुद्धा तब्बल 23% मतदान हे इतर पक्षांकडे गेलेलं दिसतंय. मग त्याच्यामध्ये MIM सारखा पक्ष असेल, आझाद पार्टी सारखा पक्ष असेल, सपा सारखा पक्ष असेल. त्यामुळं उच्चवर्णीय, मराठा, कुणबी, OBC या सर्वांचं कल हा महायुतीकडं महाविकास आघाडीपेक्षा जास्त होता असं हे सर्वेक्षण दाखवतं. या उलट SC समाज घटक
मुस्लिम समाज घटक यांचा कल हा महाविकास आघाडीकडे नव्हता. त्यातली बहुतांश मतदान हे मतदारसंघ वाईज इतरांकडं गेलेलं होतं. त्याचा परिणाम आपल्याला महायुतीला मिळालेल्या भरघोस जागांमध्ये आणि एकगठ्ठा मतदानामध्ये आणि वाढलेल्या 5.5% मतांच्या टक्क्यांमध्ये दिसतंय. चौथा महत्त्वाचा मुद्दा या सर्वेक्षणातून समोर येतोय तो म्हणजे उमेदवारांचा. या सर्वेक्षणातली लोक असे सांगतात की फक्त 36% लोकांनी पक्ष पाहून मतदान केलं, तर तब्बल 50% लोकांनी उमेदवार पाहून मतदान केलं. यावेळेला उमेदवारांचे तिथले आर्थिक हितसंबंध, त्यांचे लाभार्थी आणि विशेषतः शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवार लीड करतायत यांच्याकडे असणारे जे उमेदवार होते हे एस्टॅब्लिश्ड उमेदवार होते. त्यांची गेली कित्येक दशकं त्यांच्या मतदारसंघात नेटवर्क आहे ते त्यांनी घट्ट बांधलेलं आहे. या उलट यांच्या विरोधात जे साधारणतः 80-90 उमेदवार उभे केलेले होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं, त्यातले कित्येक उमेदवार हे तुलनेनं नवखे होते. त्यांचे आर्थिक हितसंबंध नव्हते, ते मतदारांशी तितकेसे जोडले गेलेले नव्हते. त्यामुळे उमेदवारांच्या मुद्द्यावरती सुद्धा महायुतीला थेट ॲडव्हान्टेज मिळालेला आहे आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरलेला आहे असं या सर्वेक्षणातून दिसतंय. पाचवा मुद्दा अर्थातच लाभार्थ्यांचा आहे आणि लाभार्थी म्हणल्यानंतर आपल्यासमोर येते ती लाडकी बहीण योजना. या सर्वेतून 2-3 गोष्टी समोर येतात. या सर्वेक्षणातील एकूण महिला ज्यांनी उत्तरं दिली त्यांच्यापैकी तब्बल 88% महिलांना या योजनेची माहिती होती. त्यामुळे ही योजना सर्वदूर पोहोचलेली आहे हे याच्यातून दिसून येतं. याच्याहून महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रामीण भागातल्या 91% महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला होता, तर शहरी भागातल्या 73% महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला होता. त्यामुळं या महायुती सरकारनं अशी कोणती तरी योजना आणलेली आहे हे जवळपास सर्व महिलांना माहीत होतं आणि ग्रामीण भागामध्ये जवळपास 90% महिलांनी त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केलेला होता आणि अर्थातच त्यातल्या बहुतांश लोकांना याचा लाभ मिळालेला होता. एक असं दिसतं की या योजनेचा लाभ मिळालेल्या ग्रामीण महिलांपैकी 32% महिलांनी महाविकास आघाडी निवडली आहे, तर 50%हून अधिक महिलांनी महायुती निवडली. त्यामुळं फक्त लाडकी बहीण या योजनेनं एक गठ्ठा मतपेढी जरी बनवली नसली तरी महिलांनी काही प्रमाणात का होईना महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला जास्त निवडलंय. महिला मतदानाचा वाढलेला टक्का आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये ज्यांना लाभ मिळालेला आहे अशा महिलांनी महायुतीची महाविकास आघाडीपेक्षा केलेली तुलनेनं जास्त निवड हा मुद्दा महायुतीची मतं आणि जागा वाढवणारा नक्की आहे, मात्र तो एकमेव सर्वात प्रभावशाली मुद्दा आहे असं वाटत नाही. या उलट केंद्र सरकारनं ज्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आणलेल्या आहेत, विशेषतः शेतकऱ्यांबद्दल आणलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये कृषी सन्मान निधी असेल किंवा इतर अनेक योजना ज्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, त्या सर्वांचा क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट हा शेतकऱ्यांमध्ये महायुतीला पुन्हा निवडण्यासाठी डबल इंजिन सरकार निवडण्यासाठी झालेला दिसतो. कारण एका बाजूला रुरल डिस्ट्रेसची चर्चा होती, मात्र ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोकांनी महायुतीला निवडलेलं दिसतं आणि त्याला एक कारण म्हणजे फक्त लाडकी बहीण नव्हे तर वेगवेगळ्या केंद्र व राज्य सरकारनं आणलेल्या कल्याणकारी योजना हे आहेत हे दिसून येतं. शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींचा. या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी 10 सभा घेतल्या होत्या, त्या कमी का जास्त याच्याविषयी खूप चर्चा झाली, मात्र नरेंद्र मोदींचा प्रभाव आजही महाराष्ट्रावरती आहे हे दिसून येतं. या सर्वेक्षणात दर 5 पैकी 1 व्यक्ती असं म्हणती की आम्ही नरेंद्र मोदींचा विचार करून महायुतीला मत दिलेलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी फॅक्टर हा अजूनही महाराष्ट्रात आहे आणि तो एक मतपेढी बनवतोय हे पुन्हा एकदा या सर्वेक्षणातनं सिद्ध झालंय. त्यामुळे या 6 मुद्द्यांवरती मग त्याच्यामध्ये प्रो इन्कम्बन्सी आहे, हिंदुत्व आहे, लाडकी बहीण योजना आणि एकूणच लाभार्थी आहेत, जातीय गणितं आहेत, उमेदवार आहेत आणि नरेंद्र मोदी आहेत. या 6 मुद्द्यांमुळं महायुतीची सुनामी महाराष्ट्रात आली असं हे CSDSचं सर्वेक्षण सांगतंय. यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल आपण वेगवेगळ्या एक्सपर्टशी चर्चा करूच, पण हे नक्की का घडलं हे समजून घ्यायला हा डेटाचा आरसा उपयोगाला ठरेल अशी नक्की खात्री वाटते. धन्यवाद.